भूत, प्रेत, आत्मे हे आपलं अस्तित्व लोकांना नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकारे दाखवत असतात. परंतु काही वेळा ते अस्तित्व आपण दुर्लक्षित केलेलंच आपल्यासाठी योग्य ठरतं. ह्याच संबंधी आपला आजचा हा अनुभव. सदर अनुभव मला माझ्या एका मित्राने सांगितला असून त्याचे नाव त्याने गुपित ठेवण्याची माझ्याकडे विनंती केली आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी माझे मामा एका खेडेगावात राहत होते. मामा म्हणजे माझ्या आत्यांचे मिस्टर. त्यांचे मुलं, आत्या आणि मामा असे त्यांचे सुखी कुटुंब होते. एके रात्री सुमारे रात्री 12:30 वाजता माझे मामा बाथरूमला जाण्यासाठी घराबाहेर पडले. ते खेडेगाव होते, त्यामुळे तिथे बाथरूम आणि शौचाची विशेष व्यवस्था नव्हती. त्यामुळे शक्यतो लोक घराबाहेरच या सर्व गोष्टी उरकत असत. घरातील बाकी सर्व गार झोपलेले होते. माझे मामा तसे खूपच हसऱ्या आणि आनंदी स्वभावाचे होते. प्रत्येक व्यक्तीशी बोलण्याची त्यांना सवय होती. म्हाताऱ्या माणसापासून अगदी लहान मुलापर्यंत ते अगदी दिलखुलासपणे सर्वांशी बोलत होते आणि कुठेही कोणी दिसले तर त्याची चौकशी करत होते. उदाहरणार्थ, कुठे चाललायस, काय करतोयस, वगैरे वगैरे अशा साध्या साध्या गोष्टी विचारायची त्यांना सवय होती. बाथरूम झाल्यानंतर त्यांना त्या रोडने एक बाई जाताना दिसली. त्या बाईचा पेहराव, हिरवीगार साडी, कपाळावर एवढं मोठं कुंकू, जपाजप पावले टाकत ती पुढे जात होती. मामांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या बाईला विचारलं, "हो बाई, एवढ्या रातचं कुठं जात आहे, कुठं हिंडताय?" ती बाई काहीच न बोलता पुढे निघून गेली. मामाने तिला 2-3 वेळा आवाज दिला, पण तिने मागे वळूनही पाहिले नाही. मग मामा लगेच घरात गेले. माझ्या आत्याला जाग आली. तिने विचारले की काय झालं, असे घाबरलेले का वाटताय आणि एवढे ताडकन दार लावायला काय झालं? त्यावर मामा म्हणाले, "तुला सांगतो नंतर, आता तू झोप." मामा लगेच मागच्या दाराने त्या बाईला बघण्यासाठी गेले. ती बाई एवढ्या रात्रीची कुठे चालली होती? त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला एक हापशी होती आणि मामाच्या मित्राचे पण घर तिथून जवळच होते. त्या हापशीच्या जवळ एक लांब लचक आणि उंच बुरुज होते. ती बाई त्या बंद दरवाजा असलेल्या बुरुजाच्या आर पार झाली. मामा ते सर्व चित्र बघून चांगलेच घाबरले होते आणि ते खिडकी बंद करून लगेच आपल्या बेडरूममध्ये आले आणि आत्याला घडलेला सर्व काही प्रकार सांगितला. सकाळी मामा त्या मित्राच्या घरी गेले आणि रात्री घडलेला सर्व हकीकत त्यांनी आपल्या मित्राला सांगितली. त्यावर तो मित्र थक्क होऊन त्यांचे बोलणे ऐकत होता. तो म्हणाला, "बरं झालं तू त्या बाईच्या मागे नाही गेलास आणि हेही बरं झालं की त्या बाईनी वळून तुझ्याकडे पाहिलं नाही, नाहीतर कदाचित तू आजचा दिवस पाहूच शकला नसतास." ती बाई अशीच अमावस्या पौर्णिमेला निघते आणि या बुरुजात जाते. त्यावेळी जर कोणी तिच्या वाऱ्यात आले तर ती त्याला झपाटल्याशिवाय राहत नाही. "तुझं काहीतरी पुण्यच आडवं आलं," असं म्हणून तो मित्र बोलायचा थांबला आणि मामा सुन्न मनाने त्याचे सर्व बोलणे ऐकत होते. जुन्या काळापासूनच आपल्याकडे पंचांगातील तिथींना खूप महत्त्व आहे. कोणत्या तिथीला काय करावे किंवा करू नये यासंबंधी आपले लोक खूप जागरूक असतात. पौर्णिमा, एकादशी, चतुर्थी या तिथींना शुभ मानलं जातं. अशुभ मानली जाते ती अमावस्या.
आणि आपला आजचा अनुभव याच संबंधी आहे. घरच्यांनी लाख विनवण्या करूनही मी त्या दिवशी प्रवासाला जायला नाकारलं. सर्वजण बालाजीला चालले होते, परंतु मला ऑफिसचं काहीतरी काम असल्यामुळे मी घरीच थांबायचे ठरवले. आणि कदाचित तीच माझ्या आयुष्यातली खूप मोठी चूक होती. साधारणपणे 9 वाजता मी जेवण वगैरे आटोपून माझं लॅपटॉप घेऊन काम करत बसलो. 10:30 वाजेपर्यंत काम करून नंतर मी थोडा ब्रेक घ्यायचे ठरवले. घराच्या बाहेर येऊन समोरच्या टपरीवरनं मी चहा पिला आणि परत घरामध्ये आलो. परंतु का कोण जाणे, मला त्या घरामध्ये माझ्या व्यतिरिक्तही कोणीतरी आहे अशी चाहूल जाणवू लागली. त्यामुळे मी थोडासा घाबरलो होतो. पण कदाचित हा माझ्या मनाचा भास असेल असं समजून मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा लॅपटॉप उघडून काम करू लागलो. साधारणपणे 15 मिनटं झाले असतील. तेवढ्यात मला किचनमध्ये ग्लास पडल्याचा आवाज आला आणि मी डचकलो. मला वाटलं एखादं मांजर वगैरे काहीतरी असेल. त्यामुळे मी किचनमध्ये जाऊन लाईट लावून चेक केलं, पण तिथे काहीही नव्हतं आणि किचनची खिडकी उघडीच होती. ती खिडकी लावत मी परत हॉलमध्ये जाऊन काम करू लागलो. पुढील 5 मिनिटांनंतर मला माझ्या मागून एक किंकाळी ऐकायला आली. इतका भयानक आवाज ऐकून माझं पूर्ण अंग शहारलं होतं आणि आता मनामध्ये एक अनामिक भीती निर्माण झाली होती. नेमकी ही किंकाळी आली तरी कुठून? कारण जवळपास रात्रीचे 11:30 झाले होते आणि माझ्या आजूबाजूला या वयाची कोणी व्यक्तीही राहत नव्हती ज्या प्रकारची ती किंकाळी होती. आता मात्र मी पूर्णपणे घाबरलो होतो. त्यामुळे मी घराबाहेर निघून आजूबाजूला टॉर्च मारून चेक केलं की नेमकं काय झालं आहे, पण तिथे काहीही दिसत नव्हतं. मी दार लावून घेतलं आणि आतमध्ये आलो. पण आतमध्ये येताच मी समोर असं काहीतरी पाहिलं जे बघून माझ्या अंगातला सगळा जीवच निघून गेला होता. मी पाहिलं की माझ्या घरामध्ये माझ्या बेडजवळ एक पांढरी धुसटची आकृती उभी होती आणि ती माझ्याकडेच पाहत होती. रक्ताने लालबुंद झाल्यासारखे ते डोळे एकटक माझ्याकडे पाहत होते आणि माझ्या तोंडातनं शब्दही बाहेर येत नव्हता. मी त्या आकृतीकडे एकटक बघतच राहिलो, जणू मी माझं भानच हरवलं होतं. काही सेकंदानंतर ती आकृती माझ्याकडे पाहत पाहत खिडकीच्या दिशेने बोट दाखवून मला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत होती. खिडकीतून जेव्हा मी बाहेर पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो अमावस्येचा दिवस होता. पण मग माझ्याकडनं असं काय चुकलं होतं की माझ्यासोबत हे सर्व घडत आहे? तेवढ्यात माझ्या डोक्यात अचानक प्रकाश पडला. आज अमावस्या आहे आणि मी आज स्मशानाच्या वाटेने आलो आहे आणि येताना माझ्यासोबत मी नॉनव्हेजचा एक डब्बा घेऊन आलो होतो. मी आजीकडून असं ऐकलं होतं की अमावस्येच्या रात्री भूतप्रेत खूप जास्त शक्तिशाली असतात. त्याचबरोबर त्यांना मांसाचा जर वास किंवा चाहूल जरी लागली तर ते तुमच्या मागे लागतात आणि ते तोपर्यंत तुमचा पिछा सोडत नाही जोपर्यंत त्यांना ते भक्ष्य मिळत नाही. हा सर्व विचार माझ्या डोक्यात येताच मी त्या क्षणी त्या घरातनं बाहेर पडलो आणि जीवाच्या आकांताने पळू लागलो. मला वारंवार मागून माझ्या नावाने हाका ऐकू येत होत्या, पण मी काहीही करता थांबलो नाही. माझ्या घरापासून जवळच एक मंदिर आहे. मी त्या मंदिरामध्ये गेलो आणि मी अख्खी रात्र त्या मंदिरामध्ये जागून काढली. ते आवाज पूर्णपणे बंद झाले होते आणि सकाळी जेव्हा सूर्य उजाडला तेव्हा तिथल्या पुजाऱ्यांनी मला उठवलं. मी त्यांना काल रात्री माझ्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. ते सर्व ऐकून ते चिंतेच्या स्वरात बोलले, तू जेव्हा या मंदिराकडे येत होता तेव्हा तू त्या आवाजांना उत्तर तर दिलं नाही ना? त्यावर मी नकार दिला. ते ऐकून त्या पुजाऱ्यांच्या जीवात जीव आला. ते बोलले, जर चुकूनही तू त्या आवाजाला ओ दिली असतीस तर तू कदाचित आजची सकाळ पाहू शकला नसतास. त्यांचं ते बोलणं ऐकून मला दरदरून घाम फुटला होता. मी ताडकन उठून घराच्या दिशेने जाऊ लागलो. 2 दिवसानंतर जेव्हा माझ्या घरातील लोक वापस आले तेव्हा मी त्यांना हा सर्व प्रकार सांगितला. माझं बोलणं ऐकून आजी पार घाबरून गेली होती. आजी बोलली, तरी मी तुला सांगून गेले होते की असं काही करू नकोस. अमावस्येच्या रात्री नॉनव्हेज वगैरे खाणं योग्य नाही बाळा. त्या दिवसानंतर या सर्व गोष्टींना न मानणारा मी ते सर्व नियमितपणे पाळू लागलो. कथा आवडली असल्यास लाईक करा. कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉनही दाबा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे अपडेट
भविष्यात तुम्हाला मिळत राहतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.